आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। भूदान यज्ञ मंडळ गठीत करण्याचा निर्णय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। आचार्य विनोबा भावे यांनी 18 एप्रिल 1951 रोजी सुरू केलेल्या भूदान चळवळी अंतर्गत ही संस्था स्थापन करण्यात आली। खामगावातील टिळक राष्ट्रीय विद्यालयातील रमेश दाणेंची अध्यक्षपदी निवड। रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा वर्णी। अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्यामुळे शरद पवार यांची बिनविरोध निवड। 2026 ते 2029 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी शरद पवार अध्यक्ष राहणार। पुण्यातल्या तरुणाला अचानक भेटला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर। रस्त्यावरती गाडी चालवताना हेल्मेट नसल्याची विचारणा करताना सचिन तेंडुलकरचा हा व्हिडिओ व्हायरल। सध्याच्या हवामानामुळे शेतकरी संकटात आलाय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। अमरावतीच्या अंजनगाव बारी गावात वादळी वाऱ्यासह गारपीट। कांदा, गव्हासह केळी आणि संत्रा बागांना मोठा फटका। नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते नाले पावसानं तुडुंब। सततच्या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका। महाबळेश्वरमध्ये रिमझिम पाऊस। मे महिन्याच्या उकाड्यात पर्यटकांना काहीसा दिलासा। महाराष्ट्राच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, हवेत गारवा निर्माण। बीड जिल्ह्यातील सोलापूर बाजारपेठेत कांद्याला अवघा 1 रुपया भाव। आमच्यावरती फाशी घेण्याची वेळ, शेतकरी हवालदिल। शासनाकडे मदतीची मागणी। कांद्याचा दर प्रति किलो 1 रुपयावर गेल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना 600 गुण्या कांदा पेटवला। धाराशिवच्या भूम तालुक्यातील तिंत्रजमधली घटना। कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळेंनी 2.5 एकरावरील कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे संतप्त होत कांदा पेटवला। गडचिरोलीमध्ये विमानतळाविरोधात शेतकरी तिसऱ्या दिवशी आक्रमक। विमानतळाचं सर्वेक्षण होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका। सुपीक जमीन बाधित होणार असल्यामुळे सर्वेक्षणाला विरोध। गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू। कृषी विभागानं 1,88,430 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी नोंदवली। हंगाम 1.5 महिन्यावरती आल्यामुळे शेतकरी शेतीकामात व्यस्त। अमरावती जिल्ह्यातील 10,000 नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोठा दिलासा। चणा खरेदी मुदत 29 मे तर तूर खरेदीची मुदत 31 मे पर्यंत वाढवली।